नमस्कार, मी देविता लांडगे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तो पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अवैध धंदे चालणाऱ्या मुकुंदवाडी परिसरात अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या प्रशासनावर नागरिकांच्या दगडफेकीला न जुमानता प्रशासनाने हटवली अवैध धंद्यांची अतिक्रमणे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला मराठा आरक्षणाबाबत समाजाचा विश्वास संपादन करता आला नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आल्याची घटना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात घडली. यावेळी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांतीनगरमध्ये अवैध अतिक्रमणे करून त्या ठिकाणी अवैध दारू विक्री केली जात होती. त्यामुळे हा परिसरामध्ये अवैध धंदे आणि दादागिरी दडपशाही वाढली होती. सदर ठिकाणच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत महानगरपालिका प्रशासनाच्या मदतीने सदर ठिकाणाचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम बुधवारी हाती घेण्यात आली. या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा राडा झाला आहे. पोलिसांसह महापालिकेचे पथक या ठिकाणी अतिक्रमण तोडण्यासाठी गेले होते. यावेळी नागरिकांनी कारवाईला विरोध करत पथकावर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून नागरिकांना पिटाळून लावलं. तसेच त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला होता, तर वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांतीनगरमध्ये महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले होते. यावेळी पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र स्थानिक नागरिकांनी कारवाईला विरोध केला. तसेच थेट रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यानंतर काही महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि अचानक नागरिकांनी पथकावर दगडफेक सुरू केली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अंगावर दगड येत असल्याने पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमाव पांगवला. नागरिकांचा विरोध झुगारून पोलिसांनी सदर ठिकाणी पत्राच्या शेडमध्ये केलेले अनधिकृत अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित केले. या ठिकाणी अवैध दारूच्या टपऱ्यांच्या ठिकाणी मोठा दारूच्या बाटल्यांचा ढीग दिसून येत होता. झेंडा चौक ते विश्रांती चौक या भागामध्ये डीपी रोडवर जे अनधिकृतपणे बांधकाम झालेले होते ते अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई महानगरपालिकेतर्फे चालू आहे. पोलीस प्रशासनाचं मोठं सहकार्य आहे. मोठा फौजफाटा पोलीस प्रशासनाचा तसेच महानगरपालिकेचा आहे आणि त्यासोबत ही कारवाई चालू आहे. आम्ही विरोध न करण्याचा निर्णय घेतला, मात्र लोकांच्या मनात आरक्षणाबाबत विश्वास निर्माण झाला नाही, असे मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाचा जो निर्णय झालेला आहे, निश्चित मराठा समाजाच्या खूप अभ्यासकांनी या आरक्षणाची शंका व्यक्त करणं रास्त आहे. कारण याच्या आधीचे अनुभव चांगले नाही. याच्या आधी दोनदा अशा पद्धतीनं 16%, 13% आरक्षण मराठा समाजात दिलेलं आहे. या शंका आमच्याही मनात विरोधी पक्ष म्हणून किंवा या महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य म्हणून किंवा मराठा समाजाचं एक आपण सदस्य म्हणून निश्चित आमच्याही मनात आहेच. पण ज्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र मिळून या महाराष्ट्राच्या मराठा माणसाच्या मराठा समाजाचा निर्णय घ्यावा म्हणून आम्ही कोणत्याही सभागृहात विरोध न करण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु लोकांच्या मनात या आरक्षणावर जो विश्वास असायला पाहिजे होता तो निर्माण झाला नाही, हे सत्य कबूल करावं लागेल. बऱ्याच जणांनी शंका कुशंका व्यक्त केल्या. आम्ही सुद्धा विरोधी पक्ष म्हणून अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांना अधिकृत पत्र देऊन या शंका उपस्थित केलेल्या आहेतच. असं काही नाही की आम्ही मूक संमती दिलेली, याला असं काही समजायचं कारण नाही. या संदर्भात अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही असे पत्र दिलेले, त्याचा खुलासा सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मागितलेला, त्यांनी तो केलेला आहे. आता विश्वास ठेवावा लागेल.
परंतु लोकांच्या मनात हा विश्वास नाही, हेही आपल्याला कबूल करावंच लागेल. कारण 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेत ते राहील का नाही राहील, टिकेल का न टिकेल, हा प्रश्न जनतेच्या मनात आहे, हे कबूल करावा लागेल. सरकारने आपल्याला कोर्टात न टिकणारे आरक्षण दिले, आपल्याला दिल्लीत आरक्षण घ्यावे लागेल, असे मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. जय शिवराय. मी जे सातत्याने मराठा आरक्षणाच्या साठी राजीनामा दिल्यापासून 2018 पासून म्हणतोय की ओबीसीमधून आपल्याला आरक्षण मिळणार नाही आहे, कारण बरीचशी गणितं राजकारण्यांची वेगळी चालतात, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. 40 वर्ष झाले अगदी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांपासून तर हर्षवर्धन जाधवांपर्यंत आपल्याला आरक्षण भेटलेलं नाही. आपल्याला अतिरिक्त आरक्षण घ्यावं लागेल आणि तेही दिल्लीत घ्यावं लागेल. पण सारखं मला ट्रोल केलं, सारखं मला म्हटलं की हर्षवर्धनच्या डोक्यात फरक पडलाय. आज काय झालं? पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीचं आरक्षण दिलं जे कोर्टामध्ये टिकणं शक्य नसल्याचं ACBC वरून ऑलरेडी स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे काय गोळाबेरीज काय, तर हातात भोपळा आहे. मग मराठ्यांनी आता काय करायचं आहे? कारण आता ना विधानसभेचं अधिवेशन आहे ना लोकसभेचं अधिवेशन आहे. मग आता कसं करणार पुढे? दिल्लीत गेल्याशिवाय पर्याय नाही, हे जे मी सातत्याने म्हणत असतो. आज त्याचा विचार मराठा समाज करणार आहे का पुन्हा एकदा त्याच मार्गाला लागणार आहे ज्या मार्गाला गेल्या 40 वर्षापासून आपण लागतोय? थोडा विचार करा, निर्णय घ्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मी माया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या वतीने गरजूंना चिवडा व मिठाई वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते. त्याचप्रमाणे लक्ष्मी माया बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गेल्या 2 वर्षांपासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेने शिवाजी महाराज यांची जयंती लोकोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी केली. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारामध्ये राहणाऱ्या गरीब गरजू रुग्णांच्या नातेवाईकांसाठी चिवडा व मिठाई वाटप करून शिवजयंती साजरी केली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. अजूनही काही घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर मुस्लिम आरक्षणाचा निर्णय अधांतरीच ठेवल्याचा आरोप करीत आमदार अबू असीम आझमी यांनी अध्यादेश फाडून मुस्लिम आरक्षण प्रकरणी रोष व्यक्त केला. रिजर्वेशन आया, हमने उसका स्वागत किया, परंतु सच्चाई है कि 16% रिजर्वेशन मराठा समाज का हाई कोर्ट ने भी किया. 5% मुसलमानों का रिजर्वेशन हाई कोर्ट ने ओके किया था, लेकिन आज तक 5% पे ये लोग देने को तैयार नहीं है और 16% का 10% दिया. मैं इसको स्वागत करता हूँ. हमने बहुत कोशिश किया कि हम हाउस में बोलें, लेकिन हमको बोलने नहीं दिया. ये जो है ना, ये जो है नोटिफिकेशन है, इस नोटिफिकेशन को रद्दी टोकरी में डाल देना चाहिए. जब इससे कोई फायदा नहीं है, जब कुछ इससे हो नहीं रहा है, तो मतलब क्या इसका होता है? सरकार ने बनाया था ये हमने नहीं बनाया था, लेकिन मुसलमानों का जो रिजर्वेशन है उस पर सरकार न तो चर्चा करने को तैयार है, न तो देने को तैयार है. इसलिए मैं इसका पूरा का पूरा जो है सरकार का जो मैं निंदा प्रकट करता हूँ. और ये जो सरकार नीति है बिल्कुल गलत हुआ. मैंने इसका अध्यादेश हम फाड़ते, ये हमने असेंबली में फाड़ा था. आगे का स्टेप क्या होगा? आगे का स्टेप बनाएंगे रणनीति अभी इसके खिलाफ. मुसलमानों को इंसाफ दो, इंसाफ दो, इंसाफ दो. अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा बीड बायपास परिसरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत चेअरमन राजकिशोर मोदी यांच्या वतीने देण्यात आली. अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची 17वी शाखा छत्रपती संभाजीनगर येथे बीड बायपास सातारा रोड या ठिकाणी सुरू करतोय. ही आमची 3री शाखा आहे संभाजीनगरची. अंबाजोगाई पीपल्स बँक गेल्या 25-26 वर्षापासून एक सहकारी तत्वावर चांगल्या पद्धतीने चालणारी बँक म्हणून आम्ही नावारूपाला आणलेली आहे. या बँकेच्या जवळपास 500 कोटी रुपयाच्या पुढच्या ठेवी आहेत. त्या ठिकाणी आमच्या बँकेचा NPA फक्त नेट NPA 1-1.5% आहे. आमच्या बँकेची वसुली चांगली आहे. आणि आपल्याला मी सगळ्याला या माध्यमातून विनंती करू इच्छितो की 23 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर भारत सरकारचे वित्त राज्यमंत्री भागवतरावजी कराड साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री आणि आमचे नेते धनंजयजी मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि संभाजीनगरचे सर्व सन्माननीय मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये या बँकेचं भव्य शुभारंभ आम्ही करत आहोत. या बँकेच्या शुभारंभ प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहावं आणि आमच्या बँकेला सहकार्य करावं अशी विनंती या माध्यमातून मी करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाळूज महानगर पत्रकार संघ व मेटल मॅन ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पत्रकार संघाच्या नियोजित जागेवर मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वाळूज महानगर पत्रकार संघ व मेटल मॅन ऑटो कंपनी यांच्या वतीने अभिवादन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक चंद्रशेखर कुरणे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक अविनाश आघाव,
मेटलमॅन ऑटो कंपनीचे युनिट हेड प्रकाश एखंडे, कृष्णकुमार बिजमबार यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पत्रकार संघाच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व मेटलमॅन कंपनीचे एखंडे यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केले. संतोष उगले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाला 30 गावचे माजी सरपंच अंजन साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, दीपक रोठे, मेटलमॅनचे CSR हेड अवधूत शिंदे, डॉक्टर अक्षय लघाने, योगेश शेळके, सतीश महापुरे, ज्येष्ठ पत्रकार मेहमूद शेख, श्यामसुंदर गायकवाड, किशोर बोसरे, संदीप चिखले, शिवाजी गायकवाड, संजय निकम, संजय काळे, निलेश भारती, अभिजित चौरे, सचिन लहाने, संदीप लोखंडे, अशोक साठे, DP वाघ, अनिकेत घोडके आदींची उपस्थिती होती. ADN साठी विशेष प्रतिनिधी शिवाजी गायकवाड, वाळूज महानगर. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळे अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला सगळे पत्रकार बंधूंनी काही दिवसापूर्वी आलो होतो त्याचे भग्नावशेषमध्ये होतं. कचरा, बरेचसे झाडं झुडपं. आज इतक्या मोठ्या मुहूर्तावर आपण पत्रकार संघाच्या जी आपली आरक्षित जागा आहे किंवा आपण नियोजित पत्रकार भवनाची जी जागा आहे त्या ठिकाणी मेटलमनच्या माध्यमातून आज वृक्षारोपण करून ही मुहूर्तमेढ केलेली आहे. त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं मी कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि इथं मेटलमॅनचे आहेत सर्व पत्रकार बंधू आहे की हे आपले भारतीय संस्कृती किंवा इतिहास आहे. आपण पाहिलं की थेंबे थेंबे तर साचे. आज इथं झाडं लागले, उद्या या ठिकाणी छोटं पत्रकार भवनाच्या टप्प्याने मोठं पत्रकार भवन व्हावं. ज्या ठिकाणी मागची एक चर्चा झाली की पत्रकार भवनाच्या पत्रकार बांधवांच्यासाठी एक मीटिंग हॉल असावं आणि वरती इथं भरपूर आहेत माध्यम आहे, म्हणजे गोरगरिबांची मुलं आहेत जे गावाकडं त्यांचं पालकांनी किंवा पूर्वजांनी काही त्यांना सुविधा नसताना गाव सोडायची इच्छा नसताना सुद्धा आलो इकडं आले पोट पाणी भरायसाठी. त्यांच्या असंख्य मुलं मुली आहेत, त्यांच्यासाठी एक रीडिंग हॉल व्यवस्थित तयार करा. त्या ठिकाणी जे लाखो करोडो रुपये, ते लाखो रुपये, हजारो रुपये देऊन शिक्षण घ्यायची कॅपॅसिटी नाही, अशा असंख्य मुलं आहेत त्यांना पुस्तक नाही किंवा लायब्ररीला 400-500 रुपये भरायला वेळ नाही. अशा एक सुसज्ज पत्रकार बंधूंच्या मदतीने त्यात आमचंही काही योगदान लागलं. म्हणजे आता शहरात थोडे त्या सगळ्याच्या माध्यमातून थोडेसे माझेही बरेचसे कॉन्टॅक्ट आहे किंवा जिथं मी शब्द खर्च केल्यानंतर मी सांगितलं मला कोणी लाख रुपयाचे पुस्तकं द्या तर 100% देतील किंवा काय टेबल खुर्ची द्या, जे पण आहे जे आपल्याला जे वाचनालयासाठी लागेल किंवा स्पर्धा परीक्षेसाठी लागेल तिचा माझंही काही योगदान असेल. मी पोलीस स्टेशनचा अधिकारी 1 वर्ष 2 वर्ष असतो, बदली हा आमच्या नोकरीचा अविभाज्य घटक असतो. शेवटी आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं आमचे नातेसंबंध रक्तापेक्षा श्रेष्ठ होतात. असं माझंही काही योगदान असेल निश्चित सांगा. महानगरपालिका आत्मनिर्भर होण्यासाठी आज अजून एक पाऊल पुढे टाकत आहे, असे प्रतिपादन प्रशासक जी श्रीकांत यांनी मनपाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या नवीन 4 टिप्परच्या लोकार्पण कार्यक्रमात केले. आज महानगरपालिका मुख्यालय येथे महानगरपालिकेच्या वतीने 15व्या वित्त आयोगाअंतर्गत नवीन 4 टिप्परची खरेदी करण्यात आली आहे. या 4 टिप्परचे लोकार्पण आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते. महानगरपालिकेचे एकूण 8 टिप्पर 15 वर्षापेक्षा जास्त वयोमानाचे असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार स्क्रॅप करण्यात आली आहेत. सदरील 4 टिप्परचा वापर पाणीपुरवठा, बांधकाम, मलेरिया व अतिक्रमण विभाग अंतर्गत विविध कामांसाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे. मेकॅनिकल डिव्हिजनमध्ये आम्ही आत्मनिर्भर होण्याच्या अनुषंगाने
आपण अजून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. प्रामुख्याने यापूर्वी या गाडीचा आपण भाडेतत्त्वावर घ्यायचं आणि जास्त खर्च व्हायचं. आता आम्ही 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत 4 गाडी हे घेतलेले आहे आणि ते गाड्या विविध जे महानगरपालिकेचं जे विभाग आहेत त्यांना आम्ही देण्यात येणार आहे आणि माल वाहतुकीची असेल आणि उद्या अतिक्रमणाची कार्यवाहीसाठी असेल असे विविध विभागाच्यासाठी आपण स्वतः आपल्या यंत्रणा आपण उभा करतोय आणि जेणेकरून आपण स्वतः प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः सक्षमकडे आपण वळत आहे. परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अवैध धंदे चालणाऱ्या मुकुंदवाडी परिसरात अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या प्रशासनावर नागरिकांच्या दगडफेकीला न जुमानता प्रशासनाने हटवली अवैध धंद्यांची अतिक्रमणे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला मराठा आरक्षणाबाबत समाजाचा विश्वास संपादन करता आला नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.